संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान आज आळंदीतून होतंय। मात्र पालखी प्रस्थानाच्या वेळेत बदल झालाय। खरं तर पहिल्यांदाच हा बदल या ठिकाणी होतोय। आपल्यासोबत देवस्थानचे विश्वस्त आहेत। बाबा, खरं तर पहिल्यांदाच माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळेत बदल होतोय। नाही, असं नाहीये की ज्या वेळेस गुरुवार आलेला आहे ज्येष्ठ वद्य अष्टमीला त्या वेळेस रात्री प्रस्थान झालेलं आहे। पण आता मागच्या काळामध्ये 7-8 वर्षात नसल्यामुळे स्मृती नाही। पण आमच्याकडे पत्रिका ज्या छापलेल्या आहेत ते रेकॉर्ड आहे। गुरुवार झाल्यानंतर दुपारती होती आणि नंतर प्रस्थान होतं आणि दुपारतीची परंपरा ही सूर्यास्तानंतरची आहे। याच्यापूर्वी 9-10 वाजता प्रस्थान झालेलं आहे। उलट यावर्षी आम्ही सर्वांनी एकत्रित वारकऱ्यांचा विचार केला, सकाळची वाटचालीचा दुसऱ्या दिवसाचा विचार करून लवकरात लवकर प्रस्थान किती वाजता करता येईल तर आपल्याला 7:30 वाजता गुरुवारच्या पालखीची आरती दुपारती संपल्यानंतर दुपारती केल्यानंतर लगेच तात्काळ प्रस्थानला आपल्याला जाता येईल। 1-2 ते 2.5 तासाचा प्रतिवर्षीच्या पेक्षा थोडा उशीर होणार आहे। काय गुरुवारची परंपरा असते? गुरुवारची प्रत्येक गुरुवारी नित्य पालखी मंदिरामध्ये देऊळवाड्यामध्ये माऊलींच्या पादुकांची परिक्रमा होते। रात्री 9ला पालखी निघते, रात्री 12पर्यंत 3 तास परिक्रमा होते आणि जी रोजची सायंकाळी 8:30ची दुपारती असती ती रात्री 12 वाजता गुरुवारच्या दिवशी होत असते। ती 12ची दुपारती आपण यावेळेस 7:30च्या दरम्यान करतो। पाऊस आहे, यात काही मार्गात बदल होईल का? काही नाही, मार्गामध्ये काही बदल होणार नाही, कारण संख्या एवढी मोठी असते वारकऱ्यांची आणि लगतच गांधीवाडा आहे। तिथेही त्या दिशेने उलट्या दिशेने दिंड्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी येत असतात। म्हणून जी दरवर्षी जी परिक्रमेचा भाग आहे सायंकाळचा प्रस्थान झाल्यानंतर देव विसावण्याचा, त्या मार्गानेच आपले पालखी सोहळा जाणार आहे। पालखी सोहळा मार्गात बदल होणार नाही, मात्र वेळेत या ठिकाणी यंदाच्या वर्षी बदल होणार आहे। त्याचं कारण गुरुवारची विधिवत पूजा असते, पालखी प्रस्थान असतं। हे प्रस्थान झाल्यानंतर आषाढी वारी प्रस्थान या ठिकाणी होईल असं देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।